हे बघ, मी बोलत राहणार. तुझ्या डोक्यात जोपर्यंत प्रकाश पडत नाही तोपर्यंत मी बोलत राहणार, कारण तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं मी नाही बघू शकत. आणि त्यासाठी मी प्रयत्न करत राहणारच. तुला या सगळ्या गोष्टींची आज जाणीव नसली तरी सुद्धा. मम्मा सांग ना हिला. गप 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 बसा. तुम्हाला कशासाठी बोलवलंय आणि करताय काय तुम्ही? हा, तोंड बंद करा जरा. जे करायसाठी बोलवले ते करा. एकमेकींचा आदर करा जरा. बहिणी आहात ना, दुश्मन असल्यासारखं मांडत्या नुसते. ए स्वानंदी, जा बघून ये जा आधी. फोन कर समरावांना, कुठवर पोहोचलेत बघून ये जा. जा ना बाई. विचारताना कधी येत आहेत ते? अगं काय बोलतेस कळतंय का सुष्मिता तुला? कधी नव्हे एवढं निराश केलेस तू मला. जगात कुठल्याही बापावर अशी वेळ येऊ नये. तू अशी नव्हतीस ग, अशी नव्हतीस तू. खूप बदललीयस. सगळं फॉल्ट ताईच आहे. माझं लग्न झालं ना, मग तरी पण मला लहान असल्यासारखं वागवते ती. हो, तू लहानच आहेस त्या घरात आणि आयुष्यभर लहानच राहणार आहेस. ते घर समररावांचं आहे. ते त्या घरातले कर्ते पुरुष आहेत. तुझ्या नव्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत ते. त्यांच्याशी आदराने वागायचं. त्यांना आदर तू दिलाच पाहिजेस. कळतंय का तुला? ऐका ना, कळतंय, सगळं कळतंय तिला, पण तुम्ही पण आता ना स्वानंदीसारखं भांडू नका तिच्या बरोबर. लहान नाहीये का ती आता? हा सगळा वाद ना समरावांनी यायला उशीर केला ना म्हणून झाला, नाहीतर वाद उद्भवलाच नसता. हो काय बघा, पत्ता आहे अजून त्यांचा. समोर एकदा बास. अरे बापरे. बास म्हणजे एकदम बास. आता एक शब्द बोलाल तर याद राखा. स्वानंदीचा आहे ना? बघू बघू. स्वानंदीचा फोन आहे. हॅलो. हा, स्वानंदी मॅडम, एक मिनिट. काय 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 म्हणजे? अरे स्पीकर वाटतं. हा, हॅलो. नाही तुम्ही कामात आहात का आता? नाही, कामात वगैरे नाहीये. नाही, कामं झाली आहेत सगळी, म्हणजे झालीच आहेत ना. खोटं बोलतोय हा. झाली. अरे कशाला खोटं बोलतो? झाली ना कामं. हॅलो. तुम्ही येताय ना घरी? हो थोड्याच वेळात. पण तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. अरे प्रँक होता तो, सांगितलं. हा ठीक आहे. नक्की ना? असं का विचारताय तुम्ही? आजपासून तुम्ही रिक्षाने प्रवास करायचा नाही आणि चालत वगैरे कुठेही जायचं नाही. काय? हे काय मध्येच? का बरं? काय झालं? प्लीज सांगतो तेवढं करा ना तुम्ही. अहो हो, पण का? कारण आपल्याकडे गाड्या आहेत, ड्रायव्हर आहेत. त्याला सांगायचं तो तुम्हाला हवं तिथे सोडून येईल. अहो एवढं तेवढ्यासाठी कुठे तर ड्रायव्हर दादांना सांगायचं. मला रिक्षा बरी पडते. कुठेही पटकन जाऊन येता येतं हवेशीर. असं पटकनच्या नादात काही होऊ शकतं. कळतंय तुम्हाला? अहो लोक कशा गाड्या चालवतात बघता ना तुम्ही. आणि मुळात आपलं स्वतःचं वाहन असताना, आपल्याकडे गाडी, ड्रायव्हर सगळं असताना कशाला जायचं रिक्षाने तुम्हाला? पण मला सवय आहे. म्हणजे मी कायम रिक्षाने किंवा बसने प्रवास करत आले. खरं सांगू का, मला कम्फर्टेबल वाटतं ते. पण आपली स्वतःची सेफ्टी बघितली पाहिजे का नाही स्वानंदी मॅडम? तुम्ही असे अचानक हे का सांगताय आता? का म्हणजे मला वाटलं म्हणून. पण हे म्हणजे जरा विचित्रच आहे. एवढं काही विचित्र नाही आहे स्वानंदी मॅडम. नाही ठीक आहे, पण मी प्रत्यक्षात तुम्हाला कन्व्हिन्स करतो भेटून. बरं ठीक आहे, मी तुम्हाला आठवण करून द्यायला फोन केलाय. तुम्हाला इथे यायचंय आता आई बाबांकडे. हो मी पोहोचतो थोड्या वेळात. बाय. बाय. आता काय तू इतकं सोपं असतं का आपल्या मनातलं असं बोलून दाखवणं? अरे सोपंच तर आहे ना. केवढी बडबड केलीस तू, त्यातच तुझी काळजी, प्रेम सगळं स्पष्ट दिसत होतं समर. अरे
अरे आम्ही नुसता प्रँक केला तरी सुद्धा तू तिला केवढ्या सूचना दिल्यास बघ ना. समरा ऐक, स्वानंदीला आवडेल असं छान काहीतरी अरेंज कर ना प्रपोज. नाही आज नाही आज मला अधिक मासाचं वाण घ्यायला जायचं. आज खूप गडबड चालू आहे. आज नाही, उद्या. तू आत्ता काय ते फायनल सांग मला. अरे पण सुचलं पाहिजे ना काहीतरी. अरे त्यात काय अवघड. एक मिनिट थांब. आई ग, सगळं सांगावं लागतं. तिला काय आवडतं सांग बरं. काय आवडतं स्वानंदीला? त्यांना 5 स्टार हॉटेल, तिथलं जेवण असं खूप पॉश चकाचक असं महागडं असं काही आवडत नाही. त्यांना असं निसर्ग, झाड, निसर्गात फिरायला त्यांना खूप आवडतं. आणि काय नाही नंतर सांगतो किंवा प्लॅन करून डायरेक्ट करून दाखवतो. पण आता जातो मी. सगळे वाट बघतात मला निघाला. नाही एक मिनिट थांब. आता हे फायनल आहे ना? हो, तुमच्या दोघांमुळे मला पुश मिळाला आणि एक क्लॅरिटी आली. क्या बात आहे. ग्रेट. असंच राहता ह्याच आता शांत बसा. हा. ओके ओके ऑल द बेस्ट. मस्त. क्या बात. येस. ऐकलंस काय म्हणाला तो? त्याला क्लॅरिटी आली आहे बस. म्हणजे याची गाडी फायनली प्रेमनगरला पोहोचणार. येस. जाऊ दे सुश, मला सवय झाली आता सगळ्यांची. नाही अंश, पण आपण का सहन करायचं एवढं इन्सल्ट? म्हणजे जिजूंची वाट बघणं एवढंच काम आहे का आता आमच्याकडे? मला नाही आवडणार आपलं इन्सल्ट झालेला, तुमचा इन्सल्ट झालेला. आपण पण तर कामधंदे सोडून आलो ना आपले. आता बघा ना, समरराव मोठे जावई, मोठ्या जावयांचा मान पहिला म्हणून मी त्यांना पहिल्यांदा फोन केला, अगदी तुमच्याही अगोदर. पण यांना ना माझ्या बोलण्याची किंमत नाहीये. माझी तर किंमतच नाहीये म्हणा. जाऊ दे, सोडा. स्वानंदी मॅडम. अरे जावई बापू, नमस्कार नमस्कार. या वेलकम वेलकम. आम्ही पण तुमची वाट बघत होतो कधीपासून. मला उशीर झाला थोडा. अहो काय हरकत नाही. असू दे. नाहीतरी मंदानी तुम्हाला ऐन वेळीच कळवलं होतं. नंदू, अगं पाणी तरी दे समोर. नाही नको मी घेऊन आलोय. नको राहू दे. मी काय म्हणतेय, आपण सुरू करूया का आपलं मानपान आता तरी? खूप वेळ झालाय. हो, करूया ना सुरुवात. जावई बापू. नंदू, समरराव, तुम्ही आधी बसा. तुम्ही मोठे आहात, तुमचा मानपान सगळ्यात आधी. हो तुम्ही आधी बसा. नाही नको. सुष्मिता आणि अंशुमन बराच वेळ थांबले असेल ना वाट बघत. त्यांच्यापासून सुरुवात करूया किंवा मग चौघांचं एकदम करूया. ठीक आहे, चौघांचं एकत्रच करूया. चला या.